जिजाऊ जय शिवराय. अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रेखा कोंडे आणि माझ्या समवेत सगळे पुण्याची टीम आज मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी, त्यांच्या उपोषणाला, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सगळेजण आझाद मैदानाकडे निघालेलो आहोत. खरं पाहायला गेलं तर जागेवरती गाड्या अडवल्या जातात, गाड्यांना थांबवून परत माघारी पाठवतात. त्याच्यामुळे आम्ही आज सगळेजण ट्रेनने आलेलो आहोत आणि ट्रेनचा प्रवास पण आमचा सुखकर झाला. आत्ताही तुम्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता, अनेक ठिकाणी मराठा आंदोलक ठिकठिकाणी बसलेले आहेत, पण त्यांना पोलीस चिकटवून लावतात. पोलीस सुद्धा सहानुभूतीने या गोष्टींकडे पाहत नाहीयेत की कित्येक तासांचा प्रवास करून विदर्भ असतील, मराठा असेल, परभणी असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आज मुंबईमध्ये आलेली आहेत. ही लोक काही इथे जीवाची मुंबई करण्यासाठी आलेले नाही आहेत, मराठा आरक्षणासाठी इथे आलेले आहेत. कारण मनोजदादा जरांगे हे एकमेव मराठ्यांचं नेतृत्व आहे की त्यांच्यासारखं उपोषण, त्यांच्यासारखं नेतृत्व संबंध महाराष्ट्रात काही, अख्ख्या देशात सुद्धा पाहायला मिळणार नाही. आणि आता मनोजदादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी खरं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रातलं लोंढेच्या लोंढे मुंबईत येतात. परंतु महाराष्ट्र राज्याला या सगळ्याची कल्पना असून देखील सुद्धा 3 महिन्यांपूर्वी याचा अल्टिमेटम मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिलेला असून सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करून आज जे सगळीकडे बोंबाबोंब चाललेली आहे की मुंबईवरती खूप मोठं अतिक्रमण झालेलं आहे, लोंढेच्या लोंढे आलेले आहेत, ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली, याला सगळ्याला मराठा जबाबदार नाही, याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. कारण मायबाप सरकार म्हणून आज तुम्ही बसलेला आहात, तर तुमची जबाबदारी आहे की लोकशाही पद्धतीने जर आंदोलन करतात तर त्या आंदोलकांची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. त्यांना वाऱ्यावर आज तुम्ही सोडलेलं आहे. हे मराठा बांधव कधीही विसरणार नाहीत, हे तुम्ही याद राखा. आरक्षण तर आम्हाला भेटेलच, पण आरक्षण भेटल्यानंतर तुमचा वचपाचा कसा काढायचा हे सुद्धा मराठा आंदोलकांना चांगलंच माहिती आहे. हे फक्त ध्यानात ठेवा देवेंद्र फडणवीस, एवढंच मी या निमित्तानं सांगते. एक मराठा, एक मराठा, आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. हैदराबादच्या गॅझेटनुसार झालेल्या लोकसंख्येनुसार सगळ्या नोंदी झालेल्या आहेत त्या कुणबी समाजामध्ये झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मराठा शब्द कुठेही वापरला गेलेला नाही. त्याचा अर्थ सगळेजण मराठा जे आहेत ते सगळे कुणबीच आहेत आणि कुणब्यांना आरक्षण भेटणंच गरजेचं आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, यात काय वादच नाही. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. बोला. नमस्कार, मी चंद्रसेन काळे. आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि आज आम्ही मोठ्या संख्येनं मराठा युवक मुंबईकडे आज रवाना होत आहोत. कारण पहिली फळी तिथं गेल्या 4-5 दिवसापासून आझाद मैदानावर सज्ज आहे, परंतु या सरकार काही फितुरी बातम्या देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा समाजाचा रोष कमी व्हावा या भावनेतून आम्ही सर्व युवक बांधव किंवा समाजाचा रोष कमी होऊ नये आणि ही जी आपला लढा आहे अधिक भक्कम होत राहावा यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातून असंख्य युवक आज मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आझाद मैदानाकडे निघालेलो आहोत. तरी माझ्यासमोर बघा हे सर्व आमच्या बीडचे, धाराशिवचे, लातूरची मंडळी आहे. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आम्ही गाड्या आणल्या होत्या, पण गाड्यामध्ये आम्ही रेल्वेने परत आलो पुण्यातच गाड्या सोडल्या आणि आम्ही गंगतवाडी गाड्यावरून आणतो, गाड्या पुण्यातच सोडल्या. आता
ठाण्यापासून पुढे तुम्हाला सोडत नाहीये, सोडत नाही, त्याबद्दल त्यामुळे तुम्ही रेल्वेने प्रवास करायला गाड्या तुम्ही पुण्यामध्येच लावल्या. चला, एक मराठा लाख मराठा. एक मराठा, एक मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आता माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आता माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. आता माघार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. एक